तिला घाणे चिकट आहे, घासता का तुम्ही? अगा म्हशीवानी पोचली ना अशी. काय बाई, दिवाळी झाली, 15 दिवस झाले, 2 दिवसात सट आली तर सासूबाई आपल्याला सोडी ना. हा ना बाई, हितलची गडीच नाहीयेत ना, ते गेलेत दिवाळीला. त्यांची बायका बी गेलेत करदुळे घेऊन, त्यांचा पत्ता नाही, गडी नाही. यांनी आपल्याला धरून ठेवलं इथं. आमचं तर तुला सांगते, ते पण इकडंच, मी पण इकडंच. ते गड्यांच्या जीवावर तिकडं दुकान चालू आहे. आमच्या इथं कंपनीत यांना हे होतं म्हणून लगेच गेले निघून, काम होतं. अगं सुने नाणे, हे काय गप्पा रंगलेत तुमच्या दोघींच्या? केंद्र धुते मी म्हणा, आणि ते कसा धुवाना केला ते चिकट आहे ना काही. आणि जिप्रेम बिप्रेम सोयला असतं फॅशनेबल झाल्या का तुम्ही दोघे? आज नाही सासूबाई, आम्ही पहिल्यापासून तशीच आहे. सिटी मध्ये असंच राहावं लागत. तिकडं ती सिटी राहिली, इकडं गाव आहे, तर गावाप्रमाणेच राहावं लागत. आम्हाला जमत नाही. तुम्ही काय लावले डोळ्याखाली? माझी चमकी ते मी काही लावीन, मी सासू आहे. कुठून घेतलं यांनी? समजलं ना? माझ्या बॅग मधून घेतलं असं. आणि कसं तोंड करून आम्हाला बोलू राहिलं फॅशनेबल? मला बोलायचा अधिकार नाहीये. तुम्ही माझी सासू नाही, मी तुमची आहे. हा बोला ना मग. हा समजलं ना? धोका नको केन. धुवा कसा तुम्ही तिकडे, आम्ही धुतो. नाही धुवून घ्या ते केन चांगला स्वच्छ बाई. तिला घाणे चिकट आहे, घासता का तुम्ही? दाखवतो घासून? हा ना, थोडं कसं दाखवलं असतं म्हणजे आम्हाला समजलं असतं कसं घासता. अगा म्हशीवानी पोचली ना अशी खाती ना 10-15 भाकरी दिवसातून. खचा बोका आला का तुला घासायला? 10-15 भाकरी आपल्या घरात नाही होत सासूबाई. होत नाही म्हणून एवढी पोचली अशी म्हशीवानी. तुम्ही पण खाणे करायला लागल्या का आता? तू तशीच आहे, खाणं म्हशीचं आणि वाण घुशीचं. सासूबाई खाण्यावर जायचं नाही, तुम्हाला आधी सांगते. जाईन मी, आमच्या खाण्यावर जायचं नाही. जाईन मी. माझ्या पोरं कमी त्यात तुम्ही आईश करतात. आमचे बी नवरे आहेत ते, फक्त तुमचे पोरं नाहीत. पोरं नाही ते, मी जन्म दिलाय त्यांना. 9 महिने मी वागवलं, समजलं? मग कशाला लग्न करायचे? ठेवायचं ना तुमच्या पैसेच. मग कशाला आलो असतो? बाय ठेवायचं नाही तर घरीच. तुम्हाला लागली का शिकायला? मग तुम्ही कसं बोलत होता? 15 भाकरी खाते? एवढं खाते का मी? 15 भाकरी खाते म्हणून एवढं लागत का आम्हाला खायला? बरं बाई, कंपनी जायचं होतं म्हणून गेले पुढे, मला दिलं इथं टाकून यांचं ऐकायला. तुम्हाला काम करता येतं का? सोय नाही का? लाव मायला कला फोन. लेखाची धमकी देतात काय आम्हाला? म्हणजे काम करतोय ते करतोय आणि वरतून लेखाची धमकी. लेखाची नाही द्यावं काय? गाव लोकांची द्यावा का? जाऊ का मग आमच्या घरी निघून? इथं पाडलं ना तर इथंच पडा मायापाशी. समजलं ना? तुम्ही गावाला काम करण्यासाठी लग्न केलं तर काय? यासाठीच केलं मी. हा ना? माझ्या हाताखाली तुम्हाला दोन्ही. ऐक, मला होतच नाही. मी चालले झोपायला. मग काय मी करणार आहे काय काम? करीन. काही लाज बीज काय आहे का नाही का तुला? जमत नाही मनाची धर झाला. जमत नाही. अगं देते तिला फेकून. मला माझ्या हातात देते का तू? का माझ्या हातात देते तू? मग कोणाच्या हातात द्यायचं? आई बापान तुला हेच वळण लावलं का? बरा दुआ तुमचं क्यान आणि हे तुमचं काम. अगं चल धुते मी. बघा खाली येऊन द्या. मी माझ्या लेकाला फोन करते. हे ग पुरी खाणं म्हशीचं वांग घुशीचं. आई अरे इकडे काय झालं? काऊन एवढी चावताळी? अरे बाबा बघ ना काय म्हणतात मला. तू धुवायचे ना? हे दोघे का? हा तुला उलट बोलला का? उलट बोलत होते. इकडे यार तुम्ही दोघे बी. अय बायको वहिनी इकडे या. काय झालं भाऊजी? काय हो? कोण माहेर तुम्ही त्रास देता? कोण त्रास देत? तुमचीच आई आम्हाला त्रास देती. माझी आई त्रास देणार नाहीये, समजलं का? त्रास कोणता सांगा. वहिनी तुम्ही या दोघी माझ्या आईला त्रास देतात ना तुम्ही? होय बाई खरं सांग. माहिती कोण कोणाला त्रास? माझ्या आईला तुम्ही त्रास देता. माझ्या आईला गरीब आहे तुम्हाला आता सांगतो. इकडे पुढे तुम्हाला आवाज नसले तुमच्या आहे ना, कानात आहे ना की असं. मी काय म्हणते, मी तुमच्या आईला त्रास देते ना, मला जाऊन दे ना. मग नवऱ्याच्या इथं मग कशाला ठेवलं मला इथं? नवऱ्याच्या इथं हे घर का लोकच आहे काय? अरे घर दिलाय ना फक्त नवरा पाहून दिला. आपण नाही पाहून दिले. घर बीर दिसत नाही काही. काय बोलू राहिले तुम्ही? ऐका बायकोच ऐका. माझ्या आईला त्रास द्यायचं काम नाही तुमचं. तुम्हाला सांगतो तुम्ही दोघे. कोण नाही त्रास दे. तुमच्या आईचं आम्हाला बोलते. बरं ऐका, वांगे तोडायचे 2 दिवसावर सट आली. कुणी तोडायचे ते? कुठे गेले होते तुम्ही? तुम्ही कुठे गेले? तुम्हाला तो काय केंड देत होतो ना? केंड दिवसभर नाही लागतो 8 तास काम आहे. आईने आई तर खाल्लंय बाहेर. खाल्लं ती आई तर खाऊन बसून राहील, समजलं का? तिला जर बोललं ना तर तुम्हाला दोघीला सांगू. त्यांची सून आणि त्या झाल्या 2 दिवसावर सट आली. सटीला काय खाते? वांग खातात ना? वांगच आहे आपल्याकडलं हे मोठं आहे ना. काय झाड आहे आपल्या माळ्यातले. गडी कधी येणार आहेत? गडी कधी येणार आहे म्हणजे? ते गडी गेले तिकडं. कधी येणार आहेत मग? आज दिवाळी होऊन किती दिवस झालं? झाले 15-20 दिवस. 15-20 दिवस झाले. येतात ना मग. आज येणार आहेत का गडी? ते पाहू आता. आज जर नाही आले तर उद्या आम्ही जाणार आहेत निघून. आधी सांगते आपल्या घरी.
हा मला बी लय वैताग आलाय. माझ्या नवरा तिकडे हाताने करून खाते आणि त्यांची लय तुम्ही दोघी जाणार? आणि मी पण जाणार. आजच्या दिवस मी थांबणार आहे. बघा त्या बावड्या बाईला कशा बोलत आहेत. उलट बोल, कामाचं जरा जड झालंय ना काम. हो आवाज खाली करायचा आणि शांत बसायचा, जास्त बोलायचं नाही. किती अर्ध दोघी बघा ते वांगे तोडायचं बिडायचं पाणी बघा तुम्ही तो आखे. आता ते गाडी गेल्या तिकडं हे काम काय मी करावं का? सांग बरं बावड्या तू. मग काय आम्ही करायचं काय? मग कोण करीत? आम्हाला वांगे तोडायला बोलावलं होतं का दिवाळीला? वांगे 12 महिने थोडाची वहिनी, एक दिवस अर्ध तास थोडाचे वांगे फक्त. तोडा मग. एक तास दोघी आईला करतात. नाही तोडा तुम्ही, नाही तोडा. सासूबाई आम्ही थोडा का दोघं जण. आम्ही आता आवरतो. आमचं आहे ना सामान काय काय आहे ते सगळं पॅक करतो ना, उद्या आम्ही सकाळीच निघणार आहे. अरे बावड्या ही बाहेर राहते ना, बाहेर गावी, त्याच्यामुळे हिला लय तोंड सुटलं. विषय ना मा भाऊ इथं नाही ना, त्याचं कारण हे त्याच्यामुळे जास्त फडफड करते. खरं बोल. त्याला मी सगळं सांगते, मला फोनवर सगळं सांगत असतो. हा ना, मी वहिनी, आता सांगते सांगतो माझ्या ते. नवऱ्याला फोन करून सगळेच बोलतात मला इथं म्हणून. हा, मी चालले पॅक करते आणि ही बी तसंच म्हणते. हा, तुम्ही जास्त बोलायला लागले का आता? ते मला आधीच सांगते शांत. मग आईला काय उलट बोलले दोघी बी. आईला कोण बोललं? तुमची आई किती बोलते ते नाही दिसत का तुम्हाला? मग तू सांग काम नाही करीत, मग हे कोणाचं राबायचं काम आहे? तुमच्या सांग बरं. दोघीची शाळा झाली आणि तुम्ही ना तिला उलट बोलता, मला उलट बोलता. आम्ही उलट नाही बोलत. आम्हाला जेवढं जमतं ना आम्ही तेवढं तुम्ही कामं काय करतोय. लोकांच्या घरची केंडत होता का? लोकांच्या आम्हाला घरची नाही वांगे सवय. तोडता का? आम्हाला हे सांगून तुम्ही सांगा धरला. आम्ही जातो ना घरात. आणि तुम्हाला काय करायचंय? मेकअप करायचा का? मेकअप लाली करायचा. पावडर करायचं? ते मेकअपचं हा? जाऊ द्या आम्हाला. अरे शेतकरी माणसं आहे आपण, हे लाली पावडर हे जमत नाही. काम करा, काम अरे, कळतं तिने का कष्ट? माकडावानी लाल करून तुला हा? थोड पाडते नाही. हा, हे असं नटून घडून तुम्हाला केंडत व्हायचे आणि वांगे तोडायचे का? हे बघा हा? जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा मला असं सांगून नव्हतं आणलं कॅन्डी शेतकऱ्याच्या बायका तुम्ही हा. सिटीतल्या नवऱ्याच्या नाही का? ध्यानात धरा. तुम्ही हा? तिला करून केसाला हात लावता. आणि केस मोकळे नाही सोडायचे, बांधून ठेवायचे, बांधून. समजलं का? नाव ठेवते ना. बोलू नका टमाटमा. बस झालं तुमचं. ओ जाऊ बाई चला बरं साईडला. अगं बाई काय आणला हे रे. पाहिलं काय, ह्या दोघीची ना शाळा झालेली, शाळा थेरी झालेली. तुला सांगतो ऐक, तू यांचं अजिबात नको ऐकू. चल घरात, मी तुझ्या पाठीशी खंबीर अरे आहे नाही, ना. नको, हा नको, चल. करून करून सोडलं बावड्या मला यांनी. या इकडे. मी काय म्हणते तुम्हाला, बोल काय आपण हे आता डायरेक्ट बॅगा भरायचे, डायरेक्ट माहेरी निघून जायचं, मग बघायचं यांचे नाटक काय करते. किती बोलत ती काय कळतंय का तिला? मग आणि पोराला तर आईच गुणधर्म आहे बस. ते कुठे ऐकून घेते, ते म्हणते माझ्या आईला त्रास देते आणि तेच आपल्याला त्रास देऊ राहिलाय. मग किती बोलत आहे ते. मग तुम्हाला काय म्हणल्या, माकडाने तोंड केलं लाल आणि सोडून लावलं ते बघितलं मी. तिने पण हा तिने कशी दिसत होती ती बुजगावनं. बरं ऐका ना, आपण तेच करू आता, बॅग भरून सरळ निघू. चला बोलायचंच नाही आता, जास्त नाही बोलायचं. बाई म्हणलं भाजी करावं तर नाही बरं बाई, दुसरं कवळा घोसळ. ए बाई, काय रे बावड्या? हे कळलं का? नाही ना. अरे या दोघी बी बॅगी भरून गेले, भांडण झाल्यामुळे आपले. कुठं? तो चालल्या तर दोघी तो दिसल्या का? अगं चल, बाई, चल, आवर, सुने चल, तू आले. चल, 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 ए, चल. सुने आले. चालले तो काय सुने आले. ए, पुरी हो. का? पुरी. धर, धर, बावड्या, धर, धर. अरे कुठं रिक्षा बोलून घेतली, माहेरी चाललो माहेरी. एवढा पावर तुमचा, रिक्षा बोलून घेतली. ऑनलाईन हा? सगळं भेटतात. पैसा कोणाचा आहे? पैसा माझा नवऱ्याचा. ते माझा भाव आहे, भाव ध्यानात असू द्या. हा मग माझा बी नवरा आहे, हे बी ध्यानात असू द्या. थोडा कामाचा लोड पडला, 8 दिवस झाले. बाजूला बोला ना, मला काय बोलता तुम्ही? तुम्हाला काय वाटतं का? दोघी एकाच घरात राहतात ना. हा? मी दादाला फोन केला, त्याला सांगितलं होतं असं असं चाललंय. हा मला बी त्याने हा? सांगितलं, ते तिथं बस. माझे लय हाल होऊ राहिले, जेवणाचे हाताने करून खाते. त्यांनी ते तू मला लवकर ये. सगळं लक्ष द्यायचं सांगितलं इथं. हे तुम्ही हे नाटके बंद करायचे. हा? 8 दिवस नाही तुम्हाला केंड देऊन, 8 दिवस. हा किती झाले रे? धुतले ना? धुतले ना म्हणजे धुवाच लागते का? लोकांनी धुतले का? तुमची आई किती त्रास देते ते तुम्हाला माहिती का? काय त्रास माहिती दिला? का तुम्हाला? अरे बाबा, धाकला धोका मला मारला म्हणते बोका. भाकरी एवढ्या लागत जाते ना, मग माहेरी खाते ना जाऊन. कधी म्हणलं? हा? दिसती माकडासारखी. मला म्हणते तू काय केलंय? हा. जरा साधा साधा एवढं माझं खाता येतं. मेकअपचं सामान घेऊन. सासू हा, मग काय करू? सासू इथं काय करू? तुम्ही दोघींनी शाळा केलेली आहे, माझ्या आईला त्रास द्या. ऐका हा. आता चालले, पण कायमची जाई ना. का? जाणार सुद्धा नाही माझं. हा? का? का? ती आई बघितली का तुमची? काय हा? ती शांत आहे. काय शांत आहे? मग? आई आहे माझी. तुम्ही तर आईपेक्षा जास्त शांत आहे, तुम्हाला काही वाटत बी नाही. वहिनी भाऊजी. तुम्ही नका बोलू जास्त. हा? हा? बरं चल, भावाच्या बायकोला असं बोलते तू. हा? एकच मिनिट, तुम्हाला लोड कामाचा आलाय ना? कामाचं इकडे, नाही. 2 मिनिटं इकडे ये. तुम्ही दोघी बोला, पण जाऊ नका. 2च मिनिटं थांबा फक्त. हा? नाही, आम्हाला हा, जाऊ नका. ए, रिक्षावाल्या जाऊ नको जास्त. जाऊ नको रे, हा, आम्ही आवाज दिलो मग. थांब, थांब. हा, हा. बघितलं का आता आहे ना, सासू ना पक्क कान भरत असते बघा. तेच ते कसं तिची साईड घेते बघितलं का? आता पण तुम्ही जरा मोठी ठेवा नवऱ्याला, किती त्याला दापलं तरी ऐकत नाही.
अरे आई तुला काय सांगतो जरा तोंड जरा आवळून जरा तोंडाला मुस्क बांध ना. त्यांना आहे ना त्यांना ते कामगार गेल्यामुळे ना कटाळाला कामाचा म्हणून नाटके करतात त्याच्यावर तू बोलते त्यांना त्याच्यामुळे ते आहे ना जास्त मी ना ते कामगार फोन लावतो त्यांना बोलून घेतो या मागे त्या मग ही बायको जायची वहिनी जायची एक लाख काम करावं लागेल. अरे बाई तुला मी काय सांगतो डोक्यात आहे का त्यांना आलेला कामाचा कटाळा ते कामगार येणार फोन आणि जर त्यो तिकडं ड्युटीला मी इकडं भाजीपाल्याचं दुकान आणि जर आमच्या दोघांची पंचायत दोघी जर गेले तर तू जरा शांत घेत जा ना. बाई ऐक तू शांत बसून राह तू त्या काय बोलू नको मी त्या गाड्यावर फोन लावतो बोलून घेतो आता. हॅलो अरे भाऊ ये ना भाऊ तो 8 दिवस म्हणला होता आता झाले 15 दिवस. मला दिवाळीचे 4 दिवस जातो 8 दिवस जातो अरे 15 दिवस झाले 3 आठवडे 20 दिवस झाले तू कधी येतोय येणार नाही म्हणतोय मला टेन्शन का? आलं. 1000 रुपये वाढून द्या 1000 रुपये वाढून द्या म्हणतोय. हॅलो अख्ख्या 2000ची वाढ लागते म्हणतो तो 1000 रुपये वाढव भाऊ 2 नाही 2च म्हणतोय. बरं ये बाबा मला का नको नाटक दाखवू येऊन बर ये भाऊ आजच्या आज ये सकाळपर्यंत येईन आज बसले बरं झालं. आज सकाळपर्यंत ये आणि तू 2000 रुपये महिन्याची वाढ करून टाकू बस का चालतंय नक्की या बारशी चल ठेवू का तसं नाही उशीर होतोय आपल्याला. वहिनी ऐका फोन लावला तुम्ही गाड्याला सकाळपर्यंत गाडी येतोय केनं मी देतो शेण उचलितो खायला प्यायला गायला म्हशीला मीच घालतो तर तुम्ही काहीच कामाचा लोड घेऊ नका. तुम्ही आता निवांत राहा संध्याकाळी ना तुम्हाला आपल्या गाडीत सोडितो आणि आम्ही बी जातो तुम्हाला सोडल्यानंतर पुढे जातो बस का. आणि तुमच्या दोघींना मी ना लाली पावडर आणून देते माझ्या पैशाने. आमचं चोरून लावतात तुम्ही काय चोरून देता. सासूबाईला तसंच बोलायचं परत वहिनी. झालं बाबा सुरू. त्या कशाला मग चला तुम्हाला घरात आता. आम्हाला लालीन चला. पावडर आम्ही आमचं बघू. ए बाई वहिनी, चला. अटक नाही बाई ते आता शांत बसा ना आता सांगा जा तुमच्या मनाजवळ झालं ना दोघीच्या आम्ही काय चला असतं तर चला